नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यभरातील कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी कर्जमाफीची एक अत्यंत महत्त्वाची मोठी अपडेट जी आहे तर ती सहकार विभागाकडून समोर आलेली आहे. आणि त्यामुळे सहकार विभागाकडून स्वतः समोर आलेली ही अपडेट असल्यामुळे अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. आणि जे शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहे त्यांच्यासाठी कर्जमाफीची जी अंमलबजावणी आहे तर ती कशी होणार आहे, कशा प्रकारे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ जो आहे तो मिळणार आहे, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम कोणत्या महिन्यात येणार आहे, याची स्टेप बाय स्टेप माहिती जी आहे तर ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि त्यामुळे मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर मात्र ताबडतोब आताच्या आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला मात्र अजिबात विसरू नका. तर सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट जी आहे तर ती जी आपली कर्जमाफी होणार आहे तर यासाठी जी काही पात्रता आहे किंवा जो लाभ आहे तर तो नेमका कोणाकोणाला देण्यात येणार आहे, नेमकी कर्जमाफीसाठीची जी पात्रता आहे तर ती काय असणार आहे, तर इथे पाहू शकता तुम्ही की म्हणजे कर्जमाफीसाठी पात्रता आहे. तर यासाठी जे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे शेतकरी कर्जदार थकीत आहे तर 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे थकीत कर्जदार शेतकरी यासाठी पात्र ठरलेले आहेत. आणि त्यासोबत जो आपला हा दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की 30 जून 2025 पासून 30 सप्टेंबर 2025 दरम्यान थकबाकी असलेले शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत. त्यासोबत जे आपले नियमित कर्जदार शेतकरी आहेत, खास करून ज्यांनी 2020 पासून ते 2025 म्हणजे 2020-21, 2021-22 अशा प्रकारे 2024-25 पर्यंत नियमितपणे कर्जफेड केली आहे, त्या शेतकऱ्यांना ₹50 प्रोत्साहनपर निधी जो आहे तर तो देण्यात येणार आहे. म्हणजे नियमित कर्जदार शेतकरी बांधवांना सुद्धा 50,000चं प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. त्यासोबत या सर्व शेतकरी जे आहेत तर दोन्ही मिळून जे शेतकरी होणार आहेत, जे की नियमित असतील आणि थकबाकीदार शेतकरी असतील, तर असे सर्व शेतकरी जे आहेत तर ते 24.73 लाख लाभार्थी होणार आहेत. आणि यांच्यासाठी जवळपास 24,73,000 शेतकऱ्यांसाठी जवळपास 40,000 कोटींचा निधी लागणार आहे. आणि हा जो निधी आहे तर तो प्रस्तावित निधी आहे. आणि त्यानंतर जर पाहिलं तर एक महत्त्वाचं जे आहे तर त्या योजनेची व्याप्ती आहे, जो अंदाजे निधी आहे तर तो आपण पाहिला आहे की जवळपास 24,73,566 शेतकऱ्यांची जी थकबाकी आहे तर ती 35,077 कोटी रुपये एवढी थकबाकी आहे. आणि त्यांच्यासाठी 40,000 कोटी रुपयांचा निधी जो आहे तर तो प्रस्तावित करण्यात आलेला आहे. आणि विशेष म्हणजे की जी अंमलबजावणी होणार आहे तर ती अशा प्रकारे होणार आहे की जे काही आधार कार्ड आहे तर ते आधार कार्ड आपल्या शेतकरी बांधवांच्या बँक खात्याला लिंक असणे अनिवार्य आहे. कारण की थेट लाभ मिळवण्यासाठी बँक खाते पीक कर्ज खाते आधारशी जोडलेले असणं आवश्यक आहे. त्यासोबत स्वतंत्र ऑनलाईन पोर्टल तयार करून या पोर्टलद्वारे सहकार विभागाने पात्र लाभार्थ्यांची अचूक माहिती भरण्यासाठी नवीन पोर्टल तयार केला आहे. आणि हे जे पोर्टल आहे तर ते पोर्टलवर कर्जमाफीच्या याद्या अपलोड करण्यात येणार आहेत. आणि या याद्या ज्या आहेत ते एप्रिल-मे महिन्यामध्ये अंतिम याद्या जाहीर होणार असून सहकार आयुक्तांच्या माध्यमातून कर्जमाफीच्या लाभार्थ्यांची यादी एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे. आणि त्यानंतर या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने दिली आहे. आणि त्यामुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. चॅनल जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला सुद्धा अजिबात विसरू नका. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.